तासगाव येथील पेठ वडगाव पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या तक्रारीत सबमिट करण्यासाठी गेलेल्या शिंदे गटाच्या युवा सेनेच्या हातकणंगले तालुका अध्यक्ष अक्षय उर्फ अजिंक्य अशोक माने याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पेठ वडगावातील 10 ते 15 जणांच्यावर पेठ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना काल 4च्या दरम्यान घडली। मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले तालुक्यातील तासगाव इथल्या यश युवराज कुरणे, प्रभाकर गोविंद कुरणे, दीपक गोविंद कुरणे, प्रणव प्रभाकर कुरणे यांच्यामध्ये तासगाव येथे वाद झाला होता। हा वाद मिटवण्यासाठी शिंदे गटाच्या युवासेना तालुका अध्यक्ष अक्षय उर्फ अजिंक्य अशोक माने आणि त्याचे मित्र पेठ वडगाव पोलीस ठाण्याजवळ आले होते। यावेळी पूर्व वैमनस्यातून जुना वाद उकळून काढून विशाल जाधव, राहुल लोहार, रोहित पाटील, ओंकार लोहार, राकेश हाके, अक्षय हाके, शुभम शिंदे, प्रवीण माने, तेजस जाधव, प्रभाकर कुरणे, अजित सावंत, विकास अवघडे, शुभम यादव, मंथन सराटे यांच्यासह 10 ते 12 जणांनी खंजीर काट्या घेऊन अक्षय माने याच्यावर हल्ला चढवला। यामध्ये अक्षय मानेच्या डोक्यावर, हातावर, उजव्या आणि डाव्या काखेत, डाव्या हातावर गंभीर वार करण्यात आले। यामध्ये रक्तबंबाळ अक्षय माने जीव वाचवण्यासाठी इतरत्र धावू लागला। ही घटना पोलीस ठाण्याच्या परिसरातच घडत असल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अक्षय माने याला पेठ वडगावातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुन्हा कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मी अजिंक्य मानेची आई बोलते। मला दाद मिळाली पाहिजे। 13-14 वर्ष झाले। 2009 पासून हा राज पाटील, विजय अपराधे आणि राकेश हक्के, लालू जाधव, रोया पाटील, विजय अपराधे, संदीप पाटील बाबा ही सगळी जण आम्हाला धट्टिंगन करतात। आम्हाला घरातनी येऊन धमकी देतात। तुमच्या पोरांचं काय खरं नाही म्हणून सांगतात। निनामी केसेस घालतात, पैशाच्या जोर उड्या मारतात। राजकारणी लोकांचा यांना पाठिंबा असल्यामुळे हे सराईत गुन्हेगार दिवस रात्र वडगावमध्ये गुंडगिरीचा हे करायला लागलेत। आता माझ्या मुलाच्या मरण धरणाचा प्रश्न आहे। सिटी हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये असताना पण वडगाव डिव्हिजनची लोक त्यांचं कुणाचीच आमची केस घेणार। आम्ही कालपासून इथे थांबलोय, केस घेतलेली आहे, पण आरोपींना हजर झालेले नाहीत। अजून आरोपींना सापडणार का पकडणार हेच आम्हाला काही कळना। मला एका रानमुंडक्या बाईला बिन बापाच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर या वडगावात भर दिवसा गुंडगिरी चालू राहणार आणि या गुंडगिरीच्या लोकांना राजकारणी लोक सहाय्य करायला लागलीत, पाठीशी घालायला लागलीत। तेव्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी, नाहीतर आम्ही सगळ्या महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, धरल त्याला मारणार। तेव्हा कुठला माणूस वरचा कुठला अधिकारी येऊन आमचं काय करतोय त्याला पण आम्ही दाद देणार। माझ्या मुलाला न्याय मिळावा। भर दिवसा घरातनी घुसून मारायचंच राहिलेले आहेत ही लोक। या राज पाटलाचा, संदीप बाबा पाटलाचा, विजय अपराधे आणि या लालू जाधवचा आणि रोया पाटील आणि राजू हक्के, राहुल लोहार यांचा सगळ्यांचा यांचा गुंडगिरीचा चाललेलं आहे। आता स्वतः मारून माझा मुलगा तिथं सिरियस असताना स्वतःनी ना मी कंप्लेंट करायला लागलेत, खोटी नाटकं करायला लागलेत की आम्हाला यांच्या पोरांनी चाकूनी धमकी दिली। गळ्यातली माझ्या मुलाची चेन हरवली आहे। माझ्या मुलाची चेन रात्री 2 तोळे चेन काढून घेतली आहे आणि ह्यांनीच आमच्यावर केस घालायला लागलेत की आमची चेन गेली आहे म्हणून। म्हणजे मरणाचा आणि जिवंत राहण्याचा काय प्रश्नच राहिलेला नाही इथं। त्यामुळे आम्ही सगळ्या महिला कोण उतरल्या नाही तर मी अक्षय मानेची आई भर दिवसा 4 जणांचा खून करणारच हे प्रशासनाला आव्हान करतो। याच्यावर दाद जर दिली नाही तर माझी अपेक्षा आहे त्या सगळ्या नराधमांना इथं दुपारपर्यंत हजर करावं। कालपासून आम्ही बसलोय आणि त्यांना कायदेशीर कारवाई करावी, त्यांना जामीन पण नाही मिळावा। कारण या वडगावातलं गुंडगिरीचं प्रमाण इथून पुढं माझ्या दोन्ही मुलांच्या नरड्याला जीवाला धोका आहे। जर काय झालं तर मी प्रशासनाला धारेला धरणार आहे। गल्लीतल्या सगळ्या समाजातल्या माझ्या सगळ्या पोरांना का आज माझा समाज सगळा इथं लुटून आलेला आहे, तेवढा सगळ्यांना धोका आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे। उद्या कोणाचं काय झालं, प्रशासनाने दाद घेतली नाही तर मी सगळ्यांच्या नावाने इथं आत्मदान करणार आणि हा माझा शेवटचा निर्णय। भर दिवसा रस्त्यावरनी कालपासून 24 तास प्रशासन काय डोळे झाकून बसले काय? आमच्या मुलांना ऑनलाईन कंप्लेंट करून, निनामी कंप्लेंट करून चुकी नसतात। या घटनेने वडगाव शहरामध्ये पुन्हा एकदा टोळी युद्धाला प्रारंभ होत असल्याची भीती वडगाववासियांच्या निर्माण झालेली आहे। सदरची घटना ही पूर्व वैमनस्यातून झाली असल्याची चर्चा दिवसभर नागरिकांच्यात सुरू आहे। या घटनेला आता राजकीय रंग लागत असून दोन्ही गटाकडून एकमेकांच्या नेत्यांची नावे घेत असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत। पोलीस प्रशासनाने अशा घटनांना आळा घालणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे।
या घटनेची नोंद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास DYSP रोहिणी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलासराव भोसले आणि त्यांची टीम करत आहे. सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ वडगाव.